ज्यांच्या एका युक्तिवादाने देशाचा 157 वर्ष जुना कलम 377 कायदा पत्त्यासारखा कोसळला, ज्यांनी भर कोर्टात उभं राहून लाखो भारतीयांना त्यांचं अस्तित्व परत मिळवून दिलं आणि ज्यांच्या बुद्धिमत्तेचा आदर साक्षात देशाचे सरन्यायाधीशही करतात. नुकताच सुप्रीम कोर्टात एक मजेशीर पण तितकाच सन्माननीय किस्सा घडलाय. सरन्यायाधीशांनी हसत हसत त्यांना विचारलं, काय आता तुम्ही फक्त ऑनलाईन राहूनच काम बघणार का, की कधी प्रत्यक्ष इथे येऊन आम्हाला मार्गदर्शन करणार? सरन्यायाधीश जेव्हा प्रेमळपणे एका वकिलाला असं विचारतात, म्हणजे समोरची व्यक्ती कोणी साधी सुधी नाहीये, ती आहे LGBTQ समुदायाचं प्रतिनिधित्व करणारी भारताची पहिली खासदार. टाइम मासिकाच्या प्रभावशाली व्यक्तींच्या यादीतील नाव आणि कलम 377 रद्द करण्यात महत्वाची भूमिका बजावणारी रणरागिणी. भर कोर्टात उभं राहून देशाचा 150 वर्ष जुना कायदा मुळापासून उखडून टाकणारी डॉक्टर मेनका गुरुस्वामी. त्याच आता खासदार म्हणून संसदेत पाऊल ठेवत आहेत. वर्ष 2018 सर्वोच्च न्यायालयाच्या त्या 5 न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर एक तरुण वकील उभी होती. विषय होता कलम 377, असा कायदा जो ब्रिटिश काळापासून चालत आला होता आणि लाखो भारतीयांच्या ओळखीला गुन्हा ठरवत होता. त्यांच्या धारदार युक्तिवादामुळे सर्वोच्च न्यायालयाने तो काळा कायदा रद्द केला. मेनका गुरुस्वामी या लढाईच्या खऱ्या आर्किटेक्ट ठरल्या. आता प्रश्न उरतो की एका निष्णात वकिलाने खासदार होणं लोकशाहीसाठी का गरजेचं आहे? तर मेनकाजींसारख्या घटनातज्ञांची उपस्थिती लोकाभिमुख कायदे बनवण्यास मदत करेल. त्या केवळ राजकारणी नाही, तर त्या शोषितांच्या आणि अल्पसंख्याकांच्या हक्काच्या रक्षक आहेत. तुम्हाला काय वाटतं? भारताला अशा विद्वान नेतृत्वाची आज खरंच गरज आहे का? कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी सबस्क्राईब करा जबरी खबरी.